ब्रॉट टू यू बाय विगार्ड को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। आपल्याबरोबर पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर आहेत। बहुद्या राहुल गांधींची तुमच्या प्रचारार्थ सभा जी आहे ती पार पडते। 2 दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींची सभा पार पडली। या सभेला उत्तर म्हणून ही उद्याची पुण्यातली सभा असणार नाही। उत्तर असं नाही की जनरली सगळे पक्ष प्रचार करतात त्याप्रमाणे राहुल गांधी उद्या येतील। ते पक्षाची भूमिका, देशाची भूमिका, पुणेकरांची भूमिका मांडतील। कारण शेवटी निवडणुकीमध्ये सगळे जे ते पक्ष आपली बाजू मांडतात आणि देशाचे प्रश्न घेऊन राहुल गांधी आज कित्येक किलोमीटर ते पदयात्रा केली, लोकांमध्ये गेले, लोकांशी चर्चा केली। देशाचे प्रश्न जे असतील त्याच्यावर ते उद्या बोलतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही लढाई जी आहे राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी आहे असं सातत्यानं भाजपकडून सांगितलं जातं। तुम्हाला वाटतं की या लढाईमध्ये नेमकं कोण बाजी मारेल? नाही बघा, देशाचे प्रश्न जे आहेत त्या प्रश्नावर जे ते बोलतील आणि देशाचे प्रश्न काय तर वाढणारी महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, आज देशाची अर्थव्यवस्था कशा पद्धतीनं चालली ह्याचा जे ते विषय जे देशाच्या प्रश्नावर विषय असतील आणि त्याला उत्तर राहुल गांधी उत्तर नाही पण त्यांची बाजू ते सांगतील। नरेंद्र मोदींच्या सभेनं काय पुणे शहरात किंवा पुणे लोकसभेमध्ये काय फरक पडला? बघा, त्यांनी 10 वर्ष जे जे आपल्याला वचनं दिली होती ती कुठली वचनं त्यांनी पाळलेली नाहीत आणि प्रत्येक वेळेला जर लोक जाहिरातीला फसणार नाहीत। आज वाढणारी महागाई, प्रचंड प्रमाणामध्ये देशामध्ये चाललेलं हुकुमशाहीकडं देश चालला अशी सगळ्यांच्या भावना निर्माण झाल्यात आणि या सगळ्या भावना निर्माण होत असताना देशात अनेक घटक लोक असतील किंवा जनरली आपण म्हणतो चौथा स्तंभ आपला, ती 40 स्तंभातले लोक चिंता व्यक्त करतात। मग न्यायालय असेल, पत्रकार काय जे असतील ते, तर त्यांना त्याच्यामध्ये हस्तक्षेप सारखाचा इतका प्रचंड प्रमाणात वाढला आहे तर त्यांच्यामध्ये आता परिस्थिती काय चांगली नाही। देशामध्ये अशी जर परिस्थिती निर्माण झाली आणि 5वी बहुमत देशवासियांनी दिलं होतं आणि या बहुमताच्या जोरावर जर देश चालत नाही त्यामुळे ह्या वेळेला जनता नक्कीच त्याचा विचार करेल। तुम्हाला उद्धव ठाकरेंनी खडकवासल्यातल्या सभेमध्ये जवळ बोलावून घेतलं आणि सांगितलं की तुम्हाला आता संसदेमध्ये दंगा करायचा आहे, तुम्ही पोटनिवडणुकीमध्ये तो दंगा केलेलाच आहे। उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीचा किंवा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा रवींद्र धंगेकरांना पुणे लोकसभेमध्ये कितपत फायदा होतो? नाही, आपण बघितलं असेल तर महाराष्ट्राचं राजकारण आपण जवळनं बघितलं आहे। ज्यांना ह्या निवडणुकीमध्ये फोडलं आहे, म्हणजे ज्यांना घेतलं आहे तर त्यांच्यामागं जनता गेलेली नाही, त्यांच्यामागं फक्त नेते गेलेत आणि ते नेते का गेले तर एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे सगळ्यांवर आरोप झाले होते आणि आरोप झाल्यानंतर त्यांना काही लोकांना जेलमधनं जामीन दिलेत, काही लोक जेलच्या बाहेर आहेत, काही जेलच्या तोंडावर आहेत। मग अशा लोकांना पक्षात घेऊन वॉशिंग मशीन झाली त्यांची। तर हे ठीक आहे, नेते घेतलेत पण जनतेला ते खरेदी करू शकत नाही। जनता ही शेवटी लोकशाहीमध्ये प्रमुख मानली जाते। उद्धव ठाकरेंवरती देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली की कोविड काळामध्ये उद्धव ठाकरे यांच्याच कार्यकाळामध्ये बॉडी बॅग घोटाळा जो आहे तो झाला, ते कफन चोर आहेत। ते काही बोलू शकतात। भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने पैसे गोळा केलेत, आज आपण बघितलं असेल तर श्रीमंत पार्टी म्हणून त्यांना बघितलं जातं। जे 70 वर्षामध्ये काँग्रेसला जमलं नाही ते 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीकडे जे एवढे पैसे आहेत तेवढे पैसे कुठल्याच पक्षाकडे नाहीत आणि आज ते बोलणं इतपत ठीक आहे पण जे काम उद्धव ठाकरेंनी साहेबांनी केलं आहे ते भारतामध्ये सगळ्यांमध्ये महाराष्ट्र एक नंबरला होता की सगळ्यामध्ये एवढी मोठी कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यात चांगलं महाराष्ट्र राहिला आणि त्या सगळे श्रेय त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव साहेब होते त्यामुळे ते श्रेय त्यांचं नाव बी घेतलं त्या काळामध्ये। म्हणजे ज्या सर्वे होते, बाकी ज्या संघटना होते त्याच्यामध्ये त्यांना पूर्णपणे श्रेय उद्धव साहेबांना मिळालेलं आहे आणि ते सरकारला मिळालं कारण महाविकास आघाडीचं सरकार होतं। पण देवेंद्र फडणवीस काय बोलू शकतात, त्यांना काय ते कोणाचा करेक्ट कार्यक्रम करू शकतात, बाकीच्यांना काही बोलू शकतात कारण ते देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये मी नेहमी म्हणतो की राजकारणाच्या जागेवर राहिलं पाहिजे। पण तुम्हाला सांगू का, आयुष्यामध्ये अनेक मुख्यमंत्री आपल्या देशामध्ये राज्यामध्ये झालेत मुख्यमंत्री, पण त्यांचं नाव आजही घेतलं जातं की त्यांनी मोठं काम उभं केलं। ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस राजकारणात नसतील ना त्या दिवशी त्यांना नमस्कार घालायला माणूस शिल्लक राहणार नाही कारण सत्तेच्या पोटी
लोक आज त्यांना नमस्कार घालतात. पण ज्यावेळेस सत्ता नसेल तर त्यावेळेला बघा आम्ही बघू, सत्तेत नसल्यानंतर त्यांची अवस्था काय होईल तुम्ही बघा. अजित पवार सुद्धा काल बोलताना असं म्हणाले की आत्तापर्यंत मी शरद पवारांना दैवत मानायचो, मात्र आता मी वेगळी वाट स्वीकारलेली आहे. म्हणजे याचा अर्थ अजित पवारांनी दैवत बदललं ना. आता अजितदादा हे व्यक्तिमत्व तुम्हाला माहिती आहे. अजितदादांना कसं नेलं, काय नेलं हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं आहे. आणि त्यांच्या पवार फुटून आहे असं सर्वसामान्य माणसाचं मत होतं, सगळ्यांचंच मत होतं, माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं बी मत होतं. शेवटी एक महाराष्ट्रातलं घराणं होतं ते, जसं ठाकरे घराणं आहे तसं पवार घराणं, आणि मोठी कामं त्यांनी त्यांच्या उंचीवर त्यांनी केलेली. आणि एका कुटुंबामध्ये ज्या पद्धतीनं वाद आणि ज्या पद्धतीनं हॅरेसमेंट करून दादांना ज्या पद्धतीने त्रास दिला, त्यामुळे दादांना तिकडे जावं लागलं. नाहीतर ते म्हणले होते चक्की पिसिंग एवढ्या पद्धतीने त्यांना हॅरेसमेंट केलं, त्यांच्या डोळ्यात पाणी आणि इतपत त्यांना त्रास दिला. आणि लोकसभा झाल्यानंतर विधानसभेला त्यांची आघाडी आहे का नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे, महानगरपालिकेला आहे का नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे. म्हणजे आज कार्यकर्त्यांची हेळसांड झाली. म्हणजे राष्ट्रवादीचे जे असले कार्यकर्ते ते आमचे वर्षानुवर्ष सहकारी आहेत, पण भविष्य त्यांचं काय आहे. आणि जर जो मित्रपक्ष वर्षानुवर्ष शिवसेना होती त्यांना त्यांनी इतका त्रास दिला, तर दादांना तात्पुरतं दादांना घेतील आणि नंतर त्यांना नंतर कॉर्नर करतील, असं माझं राजकीय गणित मी सांगतो. आता आपण पाहतोय की उद्या राहुल गांधींची जी सभा पार पडते, राहुल गांधी येतील आणि देशाच्या प्रश्नावरती बोलतील. मोदींच्या सभेला उत्तर सभा म्हणून ही सभा नसणार आहे, मात्र देशामधले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती राहुल गांधी यांची सभा होणार आहे अशी प्रतिक्रिया आमदार रवींद्र धंगेकर आणि उमेदवार रवींद्र धंगेकरांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार ननारेसन व प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन.